नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, जय बागायतदार, रामकृष्ण हरी. सुरेश ढोणे बागायतदार यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज जी तारीख आहे ही 23 मे 2025 आणि आपण आता सध्या पेरू, पपई आणि वांग यामध्ये आपण एकत्रित ही शेती पीक घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण जवळपास 7x3 वरती 4000 रोपांची वांग्याची लागवड आहे. 14x6 वरती जवळपास 1000 झाडं पपई आणि 14x6 वरती 1000 झाडं पेरूचे. तर अशा पद्धतीने हे आपण नियोजन केलेलं आहे. साधारणतः 15 डिसेंबरच्या दरम्यान आपण वांग्याची लागवड केली आणि आता जवळपास फेब्रुवारी महिन्यापासून हे जवळपास वांगं चांगलं मार्केटला चालू झालेलं आहे. लग्न सराईमध्ये बऱ्यापैकी भाव मिळाले आणि त्यानंतर आपण पेरू आणि वांग हे सोबत लावलेलं होतं आणि त्याच्यानंतर 15 जानेवारीच्या दरम्यान आपण 15 नंबर जातीची जी पपई आहे ती लावली होती. तर आता साधारणतः फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे आता 4 महिने लागवड करून झालेले आहे. आणि पपईमध्ये यावर्षी रोपांचं शॉर्टेज असल्यामुळं आपल्याला रोप खूप छोटं रोप मिळालं. म्हणजे अक्षरशः काहीतरी आपला 3-3, 4-4 इंचाचं झाड होतं. तर आपण ड्रिप न करता त्यानंतर आपलं मल्चिंग पेपर न थरता आपण पपईची सुद्धा लागवड केलेली आहे. आणि पेरू बी पाहू शकतो आपण. याची आता जवळपास एक छाटणी झालेली आहे. आता दुसऱ्या छाटणीसाठी हे आलेलं आहे. आता 4-8 दिवसामध्ये आपण याची दुसरी छाटणी घेणार आहोत. तर अशा पद्धतीने पाहू शकतो आपण अशी ग्रोथ झालेली आहे. पपईची सुद्धा पाहू शकतो आपण अशा पद्धतीनं. पपईची सुद्धा काही कमी अधिक आहेत, कुठं वाढ झालेली आहे, काही ठिकाणी याच्यापेक्षा कमी आहे. तर हे पाहू शकतो आपण की या जवळून आपण पाहू शकतो की याला कळ्या म्हणजे माल धरले, हे कळ्या धरलेले आहेत. तर साधारणतः हे आणखीन 4-4.5 महिन्यामध्ये मार्केटला विकायला चालू होईल. आणि याचं जे आपण नियोजन असं केलं की 3.5 फुटाच्या सगळ्या गाड्या सऱ्या पाडून घेतल्या. एका सरीमध्ये पपई, एका सरीमध्ये वांग, एका सरीमध्ये पेरू. वांग हे प्रत्येक सरी परत आहे आणि पेरू आणि पपई हे एका आड एक आहे. तर हे आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. वांग्याचा आपला बऱ्यापैकी लग्न सराईमध्ये विकलेला गेलेला आहे. आता थोडं सध्या भाव डाऊन आहे, पण पुढच्या महिन्यात निश्चितच जून जुलैमध्ये याचे भाव वाढतील. आणि आपण जर हे वांगं चालवलं तर हे निश्चित दिवाळीच्या पर्यंत आरामात चालू शकतं. तर अशा पद्धतीनं आपण एकत्रित पूर्ण हा प्रोजेक्ट केलेला आहे. तर पपई 1000 झाडं आहे. त्यातून थोडं टेम्परेचर जास्त असल्यामुळं, पपई लहान असल्यामुळे, ड्रीप मल्चिंग नसल्यामुळं तरी जवळपास 100-150 तरी तोडे आरामशीर पडल्या. 800 झाडं तरी आज निश्चित आहे. पेरूमध्ये कुठलाही तोडा नाही. आणि वांग्यावरती सुद्धा आपण फारसं आता 1-1.5 महिन्यापासून याला खत फवारणीचं नियोजन नाही. त्यामुळं काही ठिकाणी थोडं डाऊन झालेलं आहे, पण काही ठिकाणी क्वालिटी चांगली आहे. तर आता पेरू आपण याची क्लीन करून आता हे निंदन करून यामध्ये खत फवारणीचं व्यवस्थित नियोजन करून पुढच्या महिन्यामध्ये निश्चित भावाची आशा आहे. त्या हिशोबानं त्याची आपण उपाययोजना चालू केलेल्या आहे. अशा पद्धतीनं आपण पाहू शकतो हे संपूर्ण पपई, पेरू आणि वांग. आणि जे आपण बाजूला हे आपण 1 मार्चला पाणी देऊन गोल्डन सीताफळ त्याचेसुद्धा माल सेटिंग होत आहे. आणि त्याच्यामध्ये परत पिंक तैवान पेरू आपण पाहू शकतो. तो सुद्धा अतिशय उत्कृष्ट असं पाण्याचं नियोजनातून आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा पद्धतीनं आपलं सगळं हे बागायतीचं नियोजन आहे. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, जय बागायतदार, रामकृष्ण.